संपूर्ण घराची जबाबदारी आज आमच्यावर होती, का तर घरी मी, शंभू आणि तीर्थ आणि नाना एवढेच होतो. 2 छोटे, 1 मोठा आणि मी असेच घरी होतो. का तर सासूबाई आणि छोट्या सासूबाई ते पुसदला गेलेल्या. अभिचं लग्न जमलंय, साखरपुडा आहे म्हणून तयारीला. मग त्या पुसदवरून आल्या, संध्याकाळ झाली, सगळे कामं उरकले आणि लागलो आम्ही तयारीला. का तर उद्याच जायचं होतं, त्याच्यामुळे सगळी तयारी करायची होती. तर मग शिदोरी पण करायची होती. शिदोरीसाठी बायका आलेल्या, त्या तिकडे शिदोरी करत होत्या आणि आम्ही इकडे सगळी पॅकिंग करत होतो. खूप जास्त सामान असते, म्हणजे हळदी कुंका सगळं खूप न्यावं लागते, फळं वगैरे सगळं पॅकिंग करून नेत होतो. आणि उद्या काढून पण द्यायचं होतं. छोट्या म्हणजे नवरदेवाची आई येणार नव्हती, आम्ही जाणार होतो. मग मला सगळं व्यवस्थित ठेवून नाही का काढून द्यावं लागते ना तिथं लोकांच्या गावात गेल्यावर. म्हणून सगळं पॅकिंग छान करून घेतलं. नवरीची साडी, त्यांचा नवरदेवाचा ड्रेस वगैरे सगळं पॅक केला आणि हळदी कुंकाच्या पुड्या, अक्षत वगैरे सगळं छान घेतलं. सासूबाई सांगत होत्या हे असं ठेव तसं कर. मग सगळं आम्ही पॅकिंग केलं आणि इकडे बायका शिदोरी पण करत होत्या. का तर उद्या सकाळीच जायचं होतं आणि नाही का अचानक ठरलं, सगळं जमलं होतं अगोदरच, पण साखरपुडा अचानक ठरला. आणि मग नंतर नवरदेवाचं पॅम्परिंग करून दिलं थोडंसं. आणि त्याच्यानंतर मग पलीकडच्या सासूबाईकडे जाऊन आलो. झोपायची वेळ झालेली, खूप लेट झालेलं. मग त्या शिदोरी तळत होत्या, म्हणजे करंज्या तळत होत्या. आमच्याकडे शिदोरी म्हणतात, तुमच्याकडे शिदोरी म्हणतात की बुत्ती म्हणतात, कमेंट करून नक्की सांगा. आणि छोट्या सासूबाई शिदोरी तळत होत्या. मग सगळं आवरलं आणि मस्त झोपी गेलो. बाय बाय.